नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. स्वागत आहे तुमचं आपल्या लोकप्रिय यूट्यूब चॅनल एसीएम क्लासेस या लोकप्रिय यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका. तर एकंदरीत पीएम किसान महासन्मान निधी योजना म्हटल्याच्या नंतर आतापर्यंत 19वा हप्ते देण्यात आले आहेत. 38,000 रुपयाचं अर्थसहाय्य आतापर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये देण्यात आलेलं आहे आणि एकंदरीत 38,000 रुपयाचं अर्थसहाय्य देण्यात आलेलं आहे. आणि आता थेट पैशाचं वितरण जो 20वा हप्ता आहे त्या 20व्या हप्त्याचं वितरण थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये होणार आहे. त्या अनुषंगाने मित्रांनो, सीएससी सेंटरवर जाऊन तुम्ही EKYC प्रक्रिया पूर्ण करा. तसेच लँड व्हेरिफिकेशन करणं सुद्धा गरजेचं आहे. अखेर शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हा हप्ता जमा होणार आहे आणि दुपारी 4 वाजता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये या कार्यक्रमामधून हप्ता वितरण होणार का या संदर्भात संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करू. तर पुन्हा एकदा विनंती आहे, आपल्या YouTube चॅनलला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो तर सुरुवातीस सबस्क्राईब करा आणि जो बेल आयकॉन आहे त्याला ऑल प्रेस करायला विसरू नका. YouTube चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका. जर तुम्ही तुमचे लाभधारी खाते यादीत असेल आणि आहे की नाही, म्हणजे लाभधारी यादीत तुमचे नाव आहे का नाही, कशा पद्धतीने बघू शकता, तर तुम्ही एक काम करू शकता. तुम्हाला थोडक्यात माहिती देण्याचा आपण प्रयत्न करू. तर pmkisan.gov.in ला भेट द्या. तिथे तुमची यादी दिसेल. लाभधारी यादीवर क्लिक करा. तुमचे गाव असेल, राज्य असेल, जिल्हा, ब्लॉक, गावाची माहिती सविस्तर रिपोर्टवर क्लिक करा. कोणता गेट रिपोर्टवर क्लिक केल्यानंतर तुमची यादी उघडेल. तुम्ही नाव पाहू शकता. आपल्या लोकप्रिय यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करू शकता. अखेर आता हप्त्याचं वितरण शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आधार संलग्न बँकेमध्येच होणार आहे. आधार संलग्न बँक जी आहे त्या आधार संलग्न बँकेमध्येच हे हप्त्याचं वितरण आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये होऊ शकतं. अनेक दिवसापासून शेतकरी बांधव यासाठी प्रतीक्षित होते. अखेर प्रतीक्षा